लोकांना नवे नवे मी तर म्हणतो सर्व म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या सगळ्या भाषिक लोकांना या संतांचं सद्गुरूंचं एकत्रित दर्शन घडवण्यासाठी छोटे कणिके होणार, परंतु एक भक्तीचा सकाळ कुंभ भरल्यासारखं असं वाटतं। एवढंच नाही तर या संतांच्या सगळ्या पादुका एकत्रित येतात एवढंच महत्त्वाचं नाही, परंतु त्या पादुकांचे सगळे पूजा उपचार, त्या पादुकांची सगळी देखभाल त्यांच्या ठिकाणी जशी असते तशी तिथे ठेवल्या गेली। मात्र वाटतं कुठल्या तरी प्रोफेशनल लेवलवर जाऊन आपल्या बातम्या खपवण्या किंवा बातम्या लोकांपर्यंत करवणं, त्या प्रामाणिकपर्यंत जाणं हे जसं कर्तव्य असतं, तसं ज्या समाजात आपण आहे त्या समाजाची भावना ओळखणं, विशेष करून महाराष्ट्रासारख्या संतभूमीमध्ये राहून जर सकाळ नावाचं एक वृत्तपत्र जे मराठी भाषेचा सन्मान द्विगुणित करतं, त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रामध्ये येऊन या प्रकारे एक छोटासा भक्तीचा कुंभमेळा ही संतांच्या आणि सद्गुरूंच्या पादुकांचा करावा ही खरंच नवलाची गोष्ट आहे। मला तर वाटतं सकाळला याचं दरवर्षी पुण्य मिळतं, त्यामुळे वैयक्तिक एक वारकरी आणि पुनश्च एक भाविक म्हणून आणि सकाळचा वाचक म्हणून मला ही नोंद घ्यावीशी वाटते की विश्वामध्ये पहिला कुठला तरी असा एक वृत्तपत्र समुदाय संघ असेल की ज्यांनी लोकांच्या महाराष्ट्रातल्या तिथल्या संस्कृतीच्या सगळ्या संतांना या पद्धतीने एकत्रित आणलं। नुसतं संतच नाही तर त्या संतांचं भजन स्मरण करणाऱ्या सद्गुरू पदावर पोहोचणाऱ्या महान व्यक्तींचं सुद्धा तेवढी तिथे उपस्थिती ठेवली। सगळ्यांना प्रसाद आहे, संकीर्तन सुरू आहेत। ते मात्र असं वाटतं की प्रयागमध्ये झालेला महाकुंभ, नाशिकमध्ये येणारा सिंहस्थ अर्धकुंभ या दोन्हींच्या मध्यावधीमध्ये हा सकाळचा संत समागमाचा पादुका दर्शनाचा सकाळ कुंभ नवलच आहे आणि माझ्या अनंतोत्तम शुभेच्छा। अशा पद्धतीचे कार्यक्रमांची खरंच आता सध्या गरज वाटते की जेणेकरून पुढच्या पिढीला या संदर्भात किंवा संतांचा जो इतिहास आहे किंवा संत महात्मा जे आहेत ते लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे। आत्ताची पिढी जी आहे ती पिढी ज्याला तुम्ही म्हणता ना परत आमच्या अध्यात्म भाषेमध्ये ही पिढी नॉलेजफुल आहे, इंटलेक्च्युअल आहे आणि म्हणून आपण आजही कुठे जर धावत असू ना तर आपण ॲक्च्युअल इंटलेक्च्युअल बेसिसवर धावत नाही आहे, आपण आर्टिफिशियल त्याला जोडतो आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता। आणि मला तरी असं वाटतं की सरतेशेवटी तुम्ही किती मोठ्या यशावर जा, किती पैसा कमवा, तुम्ही किती मोठी डिग्री घ्या, ज्यावेळेस तुमची मानसिकता कुठेतरी घालमेल करायला लागते त्यावेळेस जो एक सुखाचा म्हणजे सुंदर अनुभव असतो ना तो कुठेतरी आजही ग्रंथांमधूनच आहे। आणि फक्त भारत आहेत म्हणून सनातन धर्म असं काही करतो असं नाही, सगळ्या धर्मांमध्ये मूर्तीपूजा आहे, सगळ्या धर्मांमध्ये दीक्षेचं प्रावधान आहे, सगळ्या धर्मांमध्ये धार्मिक ग्रंथ आहे, त्यांचं वाचन आहे। जेव्हा आपण भारताकडे किंवा भारताच्या संस्कृतीकडे येतो तेव्हा मला तरी असं वाटतं की मातृत्वाची जी भावना आहे, शांततेची, आपलेपणाची, ती कुठेतरी या संतांच्या आणि त्यांच्या संगतीमध्ये निर्माण झालेल्या साहित्यात ही गरज कोणीतरी ओळखणं आवश्यक आहे। म्हणून मी तुझे म्हटलं ना की सकाळचं वेगळेपण कुठे ते त्यांचं कर्तव्य बजावतात आहे, निर्भीडपणे बातम्या देतात आहे, सर्वांपर्यंत ते पोहोचवतात आहे, परंतु या व्यतिरिक्त त्या सगळ्या बातम्यांचा जर गोषवारा काढला तर आजच्या परिस्थितीमध्ये कुठलाही पेपर जरी उघडला ना तर त्याच्यामध्ये एक 70% सगळी घालमेल असते आणि 30% कुठेतरी तुम्हाला शांततेचा, साधापणाचा अनुभव येतो। त्या 70% चालू असलेल्या सामाजिक घडामोडींवर जर कुठेतरी उपाय असेल तर तो अध्यात्माचा, तो धर्माचा। आणि मग त्याच्यासाठी काय करावं तर म्हणजे मला उलट हा उपक्रम कावर आवडतो, यांनी कुठेही कोणाची कथा ठेवली, यांनी कुठेही कोणाचाही प्रोजेक्शन म्हणजे एका जिवंत व्यक्तीचा सद्गुरू म्हणून प्रोजेक्शन केलेलं नाही, तर सनातन धर्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये ज्याचं प्राधान्य आहे ते म्हणजे संतांच्या पादुका। आम्ही वारीमध्ये सुद्धा ज्ञानोबांच्या तुकोबांच्या पादुका घेऊन जातो, आम्ही त्याला श्रेष्ठ मानतो। कुठेतरी हे आयोजन करताना सुद्धा यांची कुठेतरी पुण्य आहे की त्यांनी बरोबर तो कन्सेप्ट ओळखला आणि इथे त्या संतांच्या पादुका ठेवल्या की ज्यांच्या चरणावर झुकताना म्हणजे माणसं नेहमी म्हणणं राहतं की संतांच्या पादुकांवर डोकं ठेवल्याने काय होतं माहिती आहे, वाकण्याची जाणीव येते। आणि एकदा का तुम्ही संतांच्या चरणांवर डोकं ठेवलं की तुम्ही अगदी ताठ उभे राहता आयुष्यात आणि उभं राहणं फार आवश्यक आहे। म्हणून स्पिरिच्युअल एनर्जीचा कन्सेप्ट आहे, आपलेपणाचा जो कन्सेप्ट आहे तो कुठेतरी इथे सकाळी ओळखला आहे आणि म्हणून त्या सगळ्या संतांना भूतो न भविष्यती एकत्रित आणण्याचं त्यांचे द्वितीय वर्ष, त्यामुळे आनंद अजून नमुना आहे। त्यामुळे बघतोय की या ठिकाणी खरं तर एक